पहिली आहे. तुझ्या आईला किती मुलं आहेत? तुम्ही किती भाऊ बहीण आहे? मला माझ्या आईला मी एक तू एकच आहे. मग दुसरं लग्न केलं तुझ्या पप्पांनी. लग्न केल्यानंतर त्यांना दोन मुलं मुली आहेत. मुला एक मुलगी आणि एक मुलगा. एक मुलगी आणि एक मुलगा. तर त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये तुमचं नाव आहे का? त्यांचं आहे? त्यांचा तुम्हाला त्यांनी डावलला आहे असं म्हणतात. हे स्पष्ट झालं. पहिली आहे. तुझ्या आईला किती मुलं आहेत? तुम्ही किती भाऊ बहीण आहे? मला माझ्या आईला मी एक तू एकच आहे. मग दुसरं लग्न केलं तुझ्या पप्पांनी. लग्न केल्यानंतर त्यांना दोन मुलं मुली आहेत. मुला एक मुलगी आणि एक मुलगा. एक मुलगी आणि मुलगा. तर त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये तुमचं नाव आहे का? त्यांचं आहे? त्यांचा तुम्हाला त्यांनी डावलला आहे असं म्हणतात. हे स्पष्ट झालं. राहणार मजरा, पोस्ट फरसंगी, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर. काय प्रकरण आहे असा ह्या प्रथमपरिषद घ्यायचं काय मुख्य कारण आहे आपलं? मुख्य कारण हे आहे की त्यांना 3 अपत्य आहे. कोणाला कैलास धर्माजी चौके काय करतात हे शिक्षक आहेत. कुठे? संत नगाजी महाराज दोघी पण तुमचे रिश्तेदार आहे का? नाही, त्यांना काय अपत्य काय यांच्यावर? 3 अपत्य आहे ना. 3 अपत्य आम्ही माहिती दिली याप्रमाणे त्याला 3 अपत्य आहे. पहिला पुरावे कैलास उदय चौके, हां जन्म दिनांक 9/8/2004, राकेश केशव नन्नावरे. संबंधित विषयासंदर्भात 12/4/2022 पासून आत्तापर्यंत मान्य प्रधान शिक्षण सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य, मान्य आयुक्त शिक्षण, मान्य शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे, मान्य विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर, मान्य आयुक्त विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर, मान्य मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक नागपूर यांच्याकडे श्री कैलास धर्माजी चौके यांची 12/4/2022 पासून आजपर्यंत 4 वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा तक्रार निकाली लागली नाही. संबंधित श्री कैलास धर्माजी चौके यांना 3 अपत्य असल्यामुळे आपण तक्रार केली. 4 वर्ष होऊन लागलेली नाही. त्या संदर्भात हे शिक्षण अधिकारी यांचे ऑर्डर्स आहेत, इन्स्ट्रक्शन आहेत. त्या इन्स्ट्रक्शननुसार अजूनपर्यंत मुख्याध्यापक यांनी कारवाई केली नाही. त्यामुळं शिक्षणाधिकारी यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे मुख्याध्यापक पदाची मान्यता रद्द करण्याबाबत शिफारस केली. या संदर्भात शिक्षण उपसंचालक यांचे इन्स्ट्रक्शन आहेत. 11 मार्च 2024ला या संदर्भात त्यांनी कारवाई मुख्याध्यापक पदाची मान्यता रद्द करावी असं रिकमेंडेशन मागितलं शिक्षणाधिकाऱ्यांना. 23 एप्रिल 2024ला अंतिम संबंधित मुख्याध्यापकाला अंतिम संधी देण्यात आली. एकोणीस सप्टेंबर 2024चं पत्र आहे आपलं. 2/8/2024ला सुनावणी झाली संबंधित विषयावर. त्या संदर्भात 15 दिवसात कारवाई करण्याचे आज निर्णय दिला असून सुद्धा आज 19/9/2024 पासून आज 3/7/2024 होत आहे. तरी शासनाकडून कार्यवाही विलंब होत आहे. त्याचं काय असं त्यांनी स्पष्ट करावं प्रशासनाने. कारवाई न झाल्यास पुढील पाऊल काय राहील तुमचं? कारवाई न झाल्यास 2 दिवसात कारवाई न झाल्यास आपण सर्व संबंधित जबाबदार अधिकारी विरोधात न्यायालयात दाद मागू. याला सर्वस्वी जबाबदार संबंधित सर्व अधिकारी राहतात.